कोल्हापूर जिल्हा पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या वतीनं आम्ही आज जिल्हा उपनिबंधक करेसाहेब यांच्यावर पोटनियम दुरुस्ती हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पतसंस्थाने एकसारखेच असावेत अशा पद्धतीची मागणी भेटून करण्यात आली. अनेक मुद्दे करेसाहेबांच्यावर चर्चा झाली आणि त्यांनी तात्काळ यावर सकारात्मक निर्णय घेत असताना उद्या सकाळी ठीक 11 वाजता कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या ऑफिसमध्ये या संदर्भात चर्चा करू आणि जास्तीत जास्त ज्या काही दुरुस्त्या आहेत त्या आपण त्यामध्ये बदल घडवून आणू ज्या संस्थांच्या कामकाजाच्या दृष्टीने आहेत. यामध्ये प्रमुख मुद्दा होता तो कर्जविषयक नियम आणि सेवा नियम. तर या सर्व गोष्टींच्या बाबतीत लवकरच परिपत्रकाच्या माध्यमातून एक चांगला विषय करेसाहेबांच्यावर चर्चा झाली आणि तो आपल्या पतसंस्थांच्यावर पोहोचेल. दुसरा KDC बँकेमध्ये रिझर्व्ह फंड जो आहे आपला त्याला व्याजदर अतिशय अल्प आहे 6.5 ते 6.10% आहे. तो जास्तीत जास्त करावा अशा पद्धतीची मागणी आज शिष्टमंडळाने केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावर काकडे साहेब असतील किंवा अन्य पाटील साहेब असतील यांच्यावर चर्चा झाल्यानंतर या बाबतीत निश्चितपणाने एक पुढच्या काही दिवसामध्ये हा व्याजदर बदलला असला अशा पद्धतीचा एक होकारार्थी विषय या शिष्टमंडळाच्या बैठकीमध्ये झाला आणि या दोन्ही बैठकीमध्ये आमचे जिल्ह्याचे चंदगड भाग असेल, शिरोळ असेल, हातकणंगले असेल, करवीर असेल आणि तालुक्यातले जे प्रतिनिधी आले त्यांनी आपला संपूर्ण वेळ आज दुपारनंतर याच कामासाठी दिला आहे की संघटना चालवत असताना संघटनेतल्या पतसंस्थांनी ज्या अडचणी येणार आहेत त्या प्रामुख्याने कशा दूर करता येतील हाच त्यामागचा उद्देश होता. यामध्ये कार्याध्यक्ष अनिल शेरगाव असतील, माननीय उपाध्यक्ष असतील, बापू मिठारी साहेब आहेत, बेनगुडे साहेब आहेत, संजय पाटील आहेत, आमचे हे वनारे साहेब आहेत. तर या सर्वांचं मी या ठिकाणी शिरोळ हातकणंगले चंदगड या सगळ्यात पतसंस्था कर्मचारी संघटनेचे या ठिकाणी आभार मानतो आणि भविष्यात पुन्हा एकदा या विषयावर आपल्याला चर्चा करण्यासाठी वरिष्ठांनी बोलवतो.